ठाण्याचे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख केदार दिघे आणि ठाकरे गटाचे प्रवक्ते अनिश गाढवे यांच्या काय प्रतिक्रिया आपण पाहूया। जो काही भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न झाला हा खरं तर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या ताफ्यावर झालाच नाही। शेवटच्या गाड्या ज्या असतात ना, आमच्या पदाधिकाऱ्यांच्या गाड्या, त्या गाड्यांवर त्यांनी प्रयत्न केला। आज आम्ही हे वाक्य ऐकलं कोणाच तरी, क्रियेला प्रतिक्रिया। अशाच क्रियेला प्रतिक्रिया सगळीकडे उमटू शकतात, मग त्यासाठी देखील तयार असावं एवढंच आम्ही सांगतो। आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर हल्ला करण्याची कधी कोणी हिंमतही करू शकणार नाही। ठाण्यामध्ये ज्या पद्धतीने हा भ्याड हल्ला माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या या येणाऱ्या ताफ्यावरती झाला, खरोखर निंदनीय आहे। कारण की स्वतःला काहीतरी स्टंट करायचा हे करत असताना त्यांना हे देखील लक्षात नाही आलं। आपण जर का व्हिडिओ फुटेज बघितले तर ते ज्या पद्धतीने हे दगडफेक किंवा ही नारळफेक करत होते, त्यावेळेला सर्वसामान्य नागरिक जे तिकडे जात येत होते त्यांच्यावरती जर का लागला असता आणि कोणाला दुखापत किंवा काही गंभीर जखम झाली असती तर त्याला जबाबदार कोण होतं? मला राजकीय दृष्टिकोनातनं विरोध करणं हे एक तऱ्हेने ठीक आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन एवढ्या खालच्या स्तरावरती उतरायचं। आज सकाळी आपण बघितलं असेल एक पद्धतीचा बॅनर लावलेला ज्याच्यावरती ना नाव ना गाव, याच्यावरनं दिसून येतं की कुठेतरी आम्हाला विरोध करायचा म्हणून करायचा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।